ब्राह्मण जीवन की रॉयल्टी, त्याचे पॉइंट सांगितले की ब्राह्मण जीवनामध्ये रॉयल्टी कोणकोणत्या प्रकारे येऊ शकते. तो पहले पॉइंट सांगितलं की ब्राह्मण अर्थात राजयोगी, माना जो मुख से बोले वह प्रैक्टिकल करे, यही है उनकी रॉयल्टी. ब्राह्मण जीवन म्हणजे काय, की राजयोगी म्हणजे बाबाच्या आठवण करत बाबांच्या ठिकाणी मुखाने बोललं ते कसं जीवनामध्ये पण प्रॅक्टिकल केलं पण पाहिजे है ना. ब्राह्मण नुसतं ज्ञान लोकांना सांगणार आहे का, धारण पण करणार आहे ना. आपण धारण करून आपल्या जीवनातून ते प्रॅक्टिकल दिसलं पाहिजे. मग सांगितलं चेहरा हमेशा चेयरफुल योग युक्त हो, हर ईश्वरीय मर्यादों पर चलते रही, यही है रॉयल्टी. चेहरा कसं पाहिजे, हर्षित मुख. बोलता कसे हर्षित मुख आहे ना, तर आपलं पण चेहरा हर्षित मुख पाहिजे. योगीचा चेहरा पण स्मित हास्याला दाखवला तर ते योगयुक्त पण पाहिजे आणि ईश्वरी मर्यादावरती चालणारे पण पाहिजे. मग सांगितलं बाबाने जो अमृत वेले से लेकर उठना बैठना खाना पीना सोना पहनना चलना सिखाया है, उसी पर सदा चलते रहे, उसमें अपनी मनमत मिक्स न हो, यह है रॉयल्टी. बाबाने अमृत वेलेपासून तर रात्री झोपेपर्यंत श्रीमत दिलेली. मग आपलं खानपान कसं पाहिजे, चालणं कसं पाहिजे, बोलणं कसं पाहिजे, प्रत्येक गोष्टीसाठी बाबाने श्रीमत दिलेली. त्या श्रीमतावरती आपण जर चालत असेल तर आपण कोणी रॉयल्टी वाले ब्राह्मण. मग सांगितलं किसी भी बात में अपने को सिद्ध करने के लिए जिद्द न करे, जिद्द करना ही अन रॉयल्टी है. जिद्द पण नाही पाहिजे कोणत्या गोष्टीची. तो बाप दादा दीदी दादी पाठ बजाने के लिए कोई राय देते हैं तो उस पर अपनी रॉयल्टी, उस पर चलना अपनी रॉयल्टी है. आता दादी दीदींचं तर नाहीये, पण आपण जे पण आपले वरिष्ठ आहे, निमित्त आहे किंवा बाप दादाची जी श्रीमत आहे मुरलीद्वारे, तर बाबा म्हणतात त्याच्यावरती चालणं पण काय रॉयल्टी है. तो जितनी सत्यता उतनी रॉयल्टी, सत्यता हमारा स्वरूप बना देती है, सत्यता सिद्ध होंगी हमारे सत्कर्म से, माइंड में जरा भी असत्यता का संकल्प न हो. म्हणतात सत्यता, आपण आपलं बोलचाल कसं पाहिजे, वागणं कसं पाहिजे, सत्य पाहिजे की नाही है ना. सत्य चाललं पाहिजे, सत्य बोललं पाहिजे. म्हणतात की जर आपण मनामध्ये थोडी पण असत्यताचे संकल्प नाही पाहिजे. एक बल एक भरोसा पर चलते रहना, कमजोर होकर भागना नहीं है, मदद मांगना भी रॉयल्टी नहीं, दिल साफ तो मुराद हासिल, यही है ब्राह्मण जीवन की रॉयल्टी. सच्चाई के आगे तो भगवान भी कुर्बान जाता है. जर सच्चाई असेल तर भगवान सुद्धा आपल्यावरती कुर्बान आहे. म्हणून त्या सच्ची दिल ठेवा, तुम्हाला जी पाहिजे ती मुराद तुमची पुरी होऊन जाईल. तर आणि एक बल एक भरोसा, बाबाच बल पाहिजे, बाबाची आठवण, बाबा सगळं ते, बाबा संसार आहे, तेव्हा ते एक बल एक भरोसा. मग कमजोर होऊन पडायचं नाहीये, मदत मागना भी अनरॉयल्टी. मग सांगितलं की हमारी यह सफेद साड़ी सफेद वस्त्र भी रॉयल्टी की निशानी है, इस सफेद साड़ी को मिनिस्टर भी नमस्कार करता है. किती पावर आहे ना तिच्यामध्ये, आहे ना, नमस्कार करत असतात सुद्धा टाकून सेवा करतो. दुरून ओळखले तारी हे ब्रह्मकुमारी अलुस्त आहे. तो सफेद साड़ी ही प्यूरिटी की पावर दिखाती है. पतित पावन बाबा के हम राजयोगी बच्चे हैं और हमारे द्वारा बाबा औरों को राजयोग सिखलाकर पवित्रता का अवतार बना देते हैं. सिर्फ बाबा ही मुक्ति जीवन मुक्ति का द्वार खोलने वाला नहीं है, लेकिन हम बाबा के साथ साथ, बाबा तो मुक्ति जीवन मुक्ति द्वार खोलते, पण त्याच्यामध्ये आपण कोणी निमित्त है ना, अपन पण बाबाचे सहयोगी है. तो मुख से कभी भी यह बोल नहीं निकलनी चाहिए कि हमारा तन ठीक नहीं, मन ठीक नहीं, हमारे पास धन नहीं, हमारे पास पैसा होता तो कुछ करके दिखाते, हमारे पास बुद्धि होती तो बहुत सर्विस करते. तो यह किसके बोल है. ब्राह्मण कधी असं म्हणू शकता का, तन नाही, मन नाही, धन नाही. तर तन नाही तर मन आहे ना, मन नाही तर धन आहे, जे आहे ते बाबाच्या कार्यामध्ये लावायचं, बाकी हे नाही ते नाही. मग काय आपण कमजोर संकल्प करतोय. तर म्हणतात की हमारे पास बुद्धी होती तो सर्विस करते. बाबाला ओळखली काही बुद्धी का,
बाबाला ओळखणे ही किती मोठी गोष्ट आहे, साधारण थोडी आहे. विद्वान पंडित ते पण नाही ओळखू शकले ना, आपण घरगृहस्थी साधारण तरी आपण बाबाला ओळखलं. तो सत्यनारायण सत बाबा तुम्हारी जीत कराएगा, तुम दूसरों को देखकर कमजोर क्यों बनते हो, ऐसा कोई पाप का संकल्प ही क्यों करते हो, क्या दुनिया वालों को देख हम भी ऐसे करेंगे. एखादा धनवान व्यक्ती आपण म्हणतो अरे एवढं धन आपल्याकडे असतं तर आपण पण किती बाबा सेवा केली असते, पण धन असतं तर आपण इकडे आलो असतो का. आपण आलोच नसतं, आपण आलो असतं नाही आम्ही खूप बिझी आहे. जेवढे पण लोक मोठे मोठे लोक ते काय म्हणतात आम्ही खूप बिझी, आम्हाला वेळच नाही सेंटरला यायला मुरली ऐकायला. तो बाप दादा जो भी राय देते उस पर हमें चलते रहना है, उसमें अपनी राय चलाना मिक्स करना हमारी रॉयल्टी नहीं. बाबाजी पण श्रीमत आहे, त्याच्यामध्ये आपण मनमत मिक्स नाही करायचं, जसं तसं फॉलो करणं. तो साकार बाबा कई बार किसी किसी बच्चे को कहते थे सिनेमा में जाओ, क्योंकि किसी को कंपनी देकर बाबा के समीप लाना होता है, और किसको कहते थे क्या दरकार है जाने की. आता बाबा दोन मत दिले है ना, एकाला सांगितलं सिनेमात जा आणि एकाला काय सांगितलं जायचं नाही, दरकार नाही जायची. पण का, बाबा स्थिती बघून. बाबाला माहिती सिनेमामध्ये जाऊन एखाद्याला कंपनी द्यायची आहे, सोबत जायचंय आणि त्याला ज्ञानामध्ये आणायचंय, युक्तीने बाबा सेवा करून घेत होते. तर बाबा मग आपण असं नाही म्हणू शकत की बाबा एकाला सांगताय दुसऱ्याला तसं सांगताय, नाही. सिच्युएशन परिस्थितीनुसार सेवा, त्याच्या पाठीमागं पण बाबाचा उद्देश राहता सेवेसाठी. तो बाबा की मत से जाना यह है रॉयल्टी, जरा भी मनमत अगर मिक्स करते हैं तो वह मनमत बाबा का नूरे रत्न बनने नहीं देंगे. याच्यामध्ये आपलं मनमत नाही पाहिजे. बाबांनी एका व्यक्तीसाठी सांगितलं, आपल्यासाठी सांगितलं का नाही. तो ब्राह्मण तो बन गए लेकिन मनमत सर्वोत्तम ब्राह्मण नहीं बनने देंगी. श्रीमत ब्रह्मा जैसा मुखड़ा बना देती है, तो हम सिर्फ ब्रह्मा मुख वंशावली नहीं, लेकिन हमारा मुखड़ा भी ब्रह्मा बाप समान हो. ब्रह्मा बाबाला आपल्याला फॉलो करायचंय, तर आपलं चाल चलन मुखडा सगळं कसं पाहिजे ब्रह्मा बाबा सारखं. उसमें जरा भी फर्क नहीं, हम प्यूरिटी का अवतार है, जितनी सत्यता उतनी रॉयल्टी. बाबा मेरा बना मैं बाबा की बनी, यह चांस भी करोड़ों आत्माओं में से मुझ आत्मा को मिला है. आपण कोणी फोटो में कोई और कोई में से भी कोई है. करोडो आत्मामधून आपण एक आत्मा आहे, दुनियाचे करोड आत्मा एकीकडे आपण एक, तरी पण त्यांच्यावरती भारी का, कारण की आपण बाबाचं बनलं, बाबाला ओळखलं. तो सारे ड्रामा में मेरा पार्ट सबसे श्रेष्ठ है, हम राजयोगी ब्राह्मण हैं, हमें भगवान राजयोग सिखा रहे हैं. साधु जन भक्तजन और पाप आत्माओं का भी उद्धार करने के लिए तो हर एक समझे मुझे इन तीनों का उद्धार करना है. कोणाचा उद्धार करायचा आपल्याला, साधू भक्त आणि पाप आत्मा सगळ्यांचा उद्धार करायचा. तो पहले मुझे राजयोगी बनना है, रॉयल्टी और रियल्टी का अवतार बनकर रहना है. हर बात के लिए सिर्फ मुझे ही इशारा दिया जाता है, ऐसे अशुद्ध विचार करने वाला कभी राजयोगी रॉयल ब्राह्मण नहीं बन सकता. बाबाची श्रीमत कोणासाठी आहे, सगळ्यांसाठी आहे, पण फॉलो कोणाला करायची आहे, मला करायची है ना. आपण मुरली बाबा सगळ्यासाठी चालली, पण आपल्यासाठी खास आपण आपल्यावरती घ्यायचं. आपण दुसऱ्यासाठी म्हणू नाही शकत, बाबांनी दुसऱ्या व्यक्तीसाठी सांगितलं, आपल्यावरती घेऊन मग चालायचं. तो शिव बाबा आज्ञा देते हैं बच्चे पवित्र बनो, अगर पवित्र नहीं बनते तो विनाश ज्वाला में जलते रहो. इस तरफ योग अग्नि जिससे सर्व विकर्म विनाश होते हैं, और उस तरफ ही विनाश ज्वाला. विनाश ज्वाला एकीकडे आणि एकीकडे काय योग अग्नी. आपल्याला विनाशाच्या पहिले योग अग्नीद्वारे स्वतःचे विकर्म विनाश करायचे, स्वतःला पावन बनायचंय आणि मग आपल्या परमधाम घरी जायचं. आणि आपलं श्रेष्ठ कर्म पुण्यकर्म इतकं पाहिजे की आपण सतयुग दुनियामध्ये सुरुवातीलाच आलो पाहिजे. कोण त्रेतामध्ये येईन, कोणी सतयुगाच्या लास्टला येईन, तर जसं कर्म तसे जन्म. तो अब जहाँ चाहे वहाँ जाओ, वहाँ सारा तन मन धन खत्म, यहाँ सारा तन मन धन सफल, जो चाहे सो करो. आजपर्यंत भक्ती पण केली, कुठे तीर्थयात्रेच्या ठिकाणी गेलो, तन मन धन सगळ्या शक्ती काय झाल्या खतम झाल्या. आजपर्यंत 63 जन्मामध्ये सगळं खतमच होत आलं, पण आता बाबांच्या श्रीमत वरती चालला आणि तन मन धन सगळं काही सफल होतंय. समय श्वास संकल्प शक्ती
सगळ्या गोष्टी इथे सफल होऊ लागल्या. तो यह है श्रीमत, तो रॉयल बच्चे क्या करेंगे, जैसे ब्रह्मा बाबा ने किया वैसा ही करेंगे. तो बाबा भी कहेगा बच्चा हो तो ऐसा, घडी घडी पूछे नहीं क्या करू. बाबा मुरलीमध्ये सगळं काही सांगतात, विचारायची काही गोष्ट राहते का? सगळं काही. रोजची मुरली ध्यान देऊन ऐकली तर बाबाचे किती सारे पॉइंट्स आहे, दिवसभर काय करायचं काय नाही करायचं. जसं आज बाबा सांगितलं स्वदर्शन चक्र फिरवा, दिवसभर अभ्यास करा, मन मना भो. तर बाबा म्हणता की विचारायची गोष्ट नाही, काय करायचं, रोज ब्रह्मा बाबाला फॉलो करा, जसं बाबांनी केलं तसं आपल्याला करायचंय. तर बाबा म्हणता की बाबा पण म्हटलं पाहिजे की बच्चा हो तो ऐसा, कैसे ब्रह्मा बाप जैसा. बहादुर बच्चा वह जो महावीर बनकर दिखाए. बाबा देखता है बच्चा कमजोर है तो कहेगा ठहरो, हिम्मत दे बच्चे, मदद दे बाप. बाप से मदद मांगना भी रॉयल्टी नहीं, दिल साफ है तो मुराद हासिल हो जाएंगे. भक्ती मार्गामध्ये मंदिर मध्ये गेलो मागत चालू, देवा हे दे, धन दे, पुत्र दे, वस्तू दे, सगळं काही मागत म्हणजे मागण्याचाच संकल्प होता. पण आता बाबाकडे शक्ती नाही मागायची, बाबा शक्ती दे, युक्ती दे, मुक्ती दे, हे ना काही नाही मागायचं. आता काय मागायचं बाबाकडे, मागायचं नाही, श्रीमत वरती चालायचं. मागणारे कोणी भक्त आणि आपण कोणी बाबाचे बच्चे. बच्चे अधिकाराने घेतात, कधी मागता का? नाही. आपण भिकारी थोडी मागणारे. म्हणता की मागायचं नाही. बाबा के पास तो हर बच्चे की जन्मपत्री रहती है. बाबा को चाहिए सच्चाई, अगर सच्चाई से आगे हो तो भगवान भी कुर्बान जाएगा, यही रॉयल्टी है. हा, आपण जर श्रीमत वरती चालतोय, आपल्यामध्ये सच्चाई आहे, तर ऑटोमॅटिक आपल्याला सगळ्या गोष्टी काय होत चालत भेटत चालत. जो बाबा के आगे कहता जी बाबा, बाबा कहे बच्चे यहाँ आओ तो बोले हाँ जी बाबा, बच्चा यहाँ आई, हाँ जी बाबा. ऐसे बच्चों का फिर बाबा की भी जीवन साथी बन जाता है. ईश्वर का बच्चा बन जाना, उसे अपना साथी बना लेना, यह कोई ऑर्डिनरी बात नहीं. उसके सामने कोई समस्या आ ही नहीं सकती. बाबा जानते हैं मेरे बच्चे हैं, मैंने इनकी भट्टी में पालना की, भले सारी दुनिया भट्टी में जलती रहे लेकिन मेरे बच्चे सदा सेफ रहे. हे प्रकाश म्हणजे दादीचं अलौकिक जीवन बद्दल म्हणजे दादीने लिहिलेले पॉइंट्स आहे. तर जेव्हा 1936 मध्ये है ना आपल्या भारताला स्वतंत्रता पण भेटलेली नव्हती, आणि त्यावेळेला एकीकडं सगळ्या दुनियामध्ये कुठे ना कुठं वादविवाद चालू होता, आणि त्यावेळेला बाबाचे बच्चे भट्टीमध्ये कसे होते, सेफ. बाकी सगळे अज्ञान लोक भट्टीमध्ये जळत होते. तर बाबा सांगण्याचा अर्थ तसा आहे. मग बाबा म्हणता की जसं बाबा म्हटलं इकडे या, आता आपण म्हटलं हाजी बाबा, प्रत्येक गोष्टीला हाजी केलं तर बाबा म्हणता की मी पण बच्चेला काय करतो, प्रत्येक विघ्नापासून पार करतो. तो भगवान के पुंगरे बन जाओ तो फिर माया बिल्ली टच नहीं करेंगी, माया बिल्ली के पुंगरे खत्म हो जाएंगे. माया बिल्लीची पुंगरे का आपण नाही, बाबाचे. बाबा काय करणार आपल्याला, सेफ ठेवन. रोज अपने आप से पूछो मैं कितनी खुश नसीब हूँ, रोज यह गीत गाओ कि आखिर वह दिन आया आज. तो बाबा से सदैव खुश रहने का हक ले सकेंगे. उम्मीद का सितारा सदैव चमका कर रखो, कभी भी ना उम्मीद नहीं बनो. नेहमी खुश राहा, ना उम्मीद कधीच नका बनू, नेहमी उम्मीद ठेवा. बाबा पण काय करणार आपल्याला, सफलता जरूर देईल. अच्छा, ओम शांति. कम बोलो, धीरे बोलो, मीठा बोलो, सत्य बोलो. Power on. निर्मल भाव, Bluetooth pairing. सामान्य रहना, Bluetooth connected. सफाई शरीर.